जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. श्री समर्थांच्या कृपेने, श्री रामाच्या कृपेने माझे मनाच्या श्लोकावरील 205 श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते श्लोक 205 समर्थांच्या कृपेने, रामाच्या कृपेने पूर्ण झालेले आहेत. तुमचे सर्वांचे मिळालेले मला प्रेम, तुमच्या सर्वांचे ज्येष्ठांचे मिळालेले मला आशीर्वाद, यामुळे मी माझ्या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर माझ्या मनाच्या श्लोकांचं विवरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण दासबोधामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलेले आहे, दासबोधामध्ये काय आहे याची माहिती थोडक्यामध्ये घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दासबोधामध्ये गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. तर रामदास स्वामींनी शिष्यांची लक्षणे शिष्य कसा असावा, मूर्खांची लक्षणे कोणती, उत्तम मनुष्याची लक्षणे कोणती याबाबतचे वर्णन केलेले आहे. ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्या दासबोधामधील हा पहिला भाग आहे. तर सर्वप्रथम माणसाने कसं असू नये या संबंधी, म्हणजेच मूर्ख लक्षणे कोणती आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता मूर्खांची लक्षणे म्हणजे मूर्ख कोण, आपण जर ती मूर्खांची लक्षणे वाचली किंवा समजून घेतली तर आपल्या अंगी ते आहे का, आणि असल्यास तो सोडून द्यावा किंवा सोडण्याचा प्रयत्न करावा हे आपण नक्कीच करू शकतो. निदान दासबोधाचे आपल्याकडून वाचन होत नसेल तर ह्या माझ्या श्लोकवर छोटी जर मी उदाहरणं दिलेली आहेत किंवा छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ऐकण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल अशी मला आशा आहे. यामधील आता मूर्खांच्या लक्षणामधील पहिलं जे लक्षण आहे ते आहे आत्मस्तुती. ज्याच्या अंगी आत्मस्तुती असेल तो मनुष्य मूर्ख, असं श्री रामदास स्वामी म्हणतात. मग आत्मस्तुती म्हणजे काय? स्वतःची केलेली स्तुती. मी आज हे केलं, मी आज हे कार्य केलं, माझ्यामुळेच हे कार्य झालं, मी नसतो तर हे काम होऊ शकलं नसतं. म्हणजे जे काही होते ते सर्व माझ्यामुळे होते आहे, माझ्यामुळेच या सर्व कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे, ही असते आत्मस्तुती. स्तुती ही दुसऱ्यांनी करायला हवी, परंतु जो मनुष्य स्वतःची स्तुती करतो तो मूर्ख समजला जातो. म्हणजे आत्मस्तुती करणारा मनुष्य हा समर्थांनी मूर्ख म्हटलेला आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की जेव्हा आपण कोणतेही काम करतो तिथे मीपणा दाखवू नये किंवा मी ते कार्य केलं आहे हे सगळ्यांच्या दृष्टीस आणून देऊ नये. ते आपलं कर्तव्य आहे असं समजून करावं. म्हणजेच आत्मस्तुती हे जे अंगी असेल तर तो मनुष्य मूर्ख समजावा. दुसरं त्यांनी सांगितलं आहे, जो प्रयत्न करणे सोडून देतो तो मूर्ख. म्हणजेच आळशी, ज्याच्या अंगी आळस भरलेला आहे की जाऊ द्या हे जमत नाही ना, मग प्रयत्न सोडून द्यायचा, मग तो मूर्ख आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलं आहे. प्रयत्न केला तर यश नक्की आहे, परंतु नाही माझ्या नशिबातच नाही आहे, मला मिळणारच नव्हतं ते, हे म्हणत जो सोडून देतो तो मनुष्य मूर्ख समजावा, असं श्री समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपल्यामध्ये यापैकी काही गुण असेल तर सोडण्याचा नक्की आपण प्रयत्न करूया. तिसरा मूर्ख लक्षण सांगितलं त्यांनी, अहंकार, गर्व. मनुष्याला कोणत्याही प्रकारचा अहंकार नको, गर्व नको. गर्वाचे घर खाली असं म्हटलं जाते. मग हा अहंकार मनुष्याला नको. मी सर्वश्रेष्ठ आहे, मीच दिसायला सुंदर आहे, मीच अभ्यासात हुशार आहे, माझ्यासारखा कोणीच नाही, मला सर्व ज्ञान आहे, हे सर्व अहंकार झाला, गर्व झाला. त्यामुळे गर्व, अहंकार हा मनुष्याला नको. ज्याच्या मनी अहंकार असेल तो मूर्ख समजावा, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. पुढचा आहे कृतज्ञ, म्हणजे उपकार विसरणारा. एखाद्याने आपल्यावर असंख्य उपकार केलेले असतील तर ते उपकार आपण विसरता कामा नये. त्याची परतफेड आपण करायला हवी, परंतु आपण तो उपकारच विसरून जातो. त्यांनी जे आपल्यावर उपकार केलेले ते आपण विसरून जातो. त्याला म्हटलं जाते कृतज्ञ. म्हणून मनुष्याने
ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे त्याला कधीही विसरता कामा नये. त्याच्या उपकाराची परतफेड करणं हे आपलं कर्तव्य समजावं. म्हणजेच कृतज्ञपणा हा देखील एक मूर्खपणाचा लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण 4 ते 5 उदाहरणं पाहणार आहोत. आणि आता शेवटचं सांगत आहे तुम्हाला. शेवटचं आहे कपटी. कपट नसावं मनुष्याच्या अंगी, वाईटपणा नसावा, कोणाबद्दल काय करायचं आहे हे मनात कपट त्याच्या नसावं. कपट म्हणजे दुसऱ्याचं वाईट चिंतन, सतत दुसऱ्याविषयी पण चांगलेपणा आपल्या मनात त्याचे विचार येऊ द्या. समोरचा आपल्याशी वाईट वागला म्हणजेच आपण त्याच्याशी वाईट वागावं जशास तसं असं नाही, तर आपण त्याच्याविषयी चांगलंच वागावं. कपट मनात धरू नये. ज्याच्या मनात कपट तो कपटी मनुष्य असतो आणि ज्याच्या मनात जो कपट असला तो मनुष्य मूर्ख समजावा. आज आपण आत्मस्तुती, नंतर आळशीपणा म्हणजेच प्रयत्न करणं सोडून देणं, अहंकार, कृतज्ञ आणि कपट या 5 मूर्खांच्या लक्षणाविषयी आपण जाणून घेतलेले आहे. दासबोधात श्री समर्थ रामदास स्वामींनी ही जी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत त्यापैकी 5 थोडक्यामध्ये सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. असेच दर रविवारी आपण मूर्खांची लक्षणं, चांगुलपणाची लक्षणं, उत्तम लक्षणं, जी लक्षणं सांगितली आहेत ती पाहणार आहोत. तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देणार ही मला अपेक्षा आहे आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.